चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रतीक भट तुमचं सर्वांचं इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो. यस, आज आपण 2023च्या प्रश्नपत्रिकेतील, यस कोणतं वर्ष, 2023च्या प्रश्नपत्रिकेतील जे इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न आहे त्यांचं आपण डिटेलमध्ये विश्लेषण बघणार आहोत. परवा आपण 2021च्या इकॉनॉमिक्सचं पीवायक्यू विश्लेषण बघितलं. काल आपण 2022च्या पीवायक्यू विश्लेषण बघितलं. आज आपण 2023चे पीवायक्यू विश्लेषण बघणार आहोत. लेक्चर सुरू करण्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की दिवाळी निमित्त इग्नाइट अकॅडमीने बंपर धमाका ऑफर आणलेली आहे. सर्व कोर्सेसवर तब्बल 50% ऑफ तुम्हाला ठेवलेली आहे. लक्षात घ्या, ही ऑफर लिमिटेड कालावधीपर्यंत आहे. 4 नोव्हेंबर पर्यंतच तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. सो तुम्हाला जे काही कोर्सेस घ्यायचे असतील लवकरात लवकर परचेस करा आणि ऑफरचा अवश्य लाभ घ्या. यासोबत अजून एक छान गोष्ट सांगायची आहे की महाराष्ट्रामध्ये मी गर्वाने सांगू शकतो की इग्नाइट अकॅडमी ही एकमेव अकॅडमी आहे ज्या अकॅडमीने अशा प्रकारे दर्जेदार बॅच सुरू केली आहे. काय आहे सांगू तर ही एकमेव बॅच आहे जी ऑनलाईन असून या ऑनलाईन बॅच मध्ये तुम्हाला घरपोच प्रिंटेड नोट्स मिळतात. हो, घरपोच प्रिंटेड नोट्स, यासोबत दर्जेदार एक्सपर्ट फॅकल्टी आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन, पर्सनल काउन्सिलिंग, टेस्ट सिरीज, अशा सर्व फीचर्स असलेली वन स्टॉप सोल्युशन बॅच आहे. या बॅचची जर तुम्ही फी बघितली ऍक्च्युअल मध्ये 25,000 इतकी आहे, पण ही तुम्हाला तब्बल 90% ऑफरसह सध्या 2499 प्लस जीएसटी मध्ये तुम्हाला मिळते. सो अधिकारी जर व्हायचं असेल तर लवकरात लवकर या बॅचला परचेस करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. ही बॅच अतिशय छान प्रकारे सध्या रन होत आहे, सुरू होत आहे. चला मग चालू करणार आहोत आपण 2023ची प्रश्नपत्रिका. या प्रश्नपत्रिकेचा सेट क्रमांक ए यामधील इकॉनॉमिक्स विषय आपण सुरू करतोय. लक्षात घ्या, या सेट ए मध्ये इकॉनॉमिक्सचे प्रश्न क्रमांक 21 पासून सुरू होतात. तर 21 पासून पुढचे 15 प्रश्न जे इकॉनॉमिक्सचे आहे ते आता आपण सॉल्व्ह करणार आहोत, विश्लेषणासह बघणार आहोत. पहिला प्रश्न जो आहे हा तुमच्या दारिद्र्याच्या संदर्भात तुम्हाला सांगितलेला आहे. खालील निकषांच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा किती निश्चित केली आहे. दरडोई उत्पन्न प्रति महिना ग्रामीण भागासाठी 816 व शहरी भागासाठी 1000 रुपये. दरडोई उत्पन्न प्रतिदिन ग्रामीण भागासाठी 47, शहरी भागासाठी 32 रुपये. दरडोई उत्पन्न प्रतिदिन ग्रामीण भागासाठी 49.63 की शहरी भागासाठी 56.64. कोणतं यामध्ये योग्य आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. तो उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. 2011-12 मध्ये तुमच्या नियोजन आयोगाने स्थापन केलेला जो कृती दल होता त्याने ग्रामीण भागासाठी 816 रुपये सांगितलं प्रति महिना आणि शहरी भागासाठी 1000 रुपये. याचा अर्थ काय होतो तर ग्रामीण भागामध्ये एखादा व्यक्ती एखाद्या महिन्यामध्ये जर 816 रुपये जर कमवू शकला नाही तर तो दारिद्र्यामध्ये आहे. आणि तशाच प्रकारे शहरी भागामध्ये जर एखादा व्यक्ती तुमच्या एका महिन्यात 1000 रुपये जर कमवू शकला नाही तर तो दारिद्र्यामध्ये आहे असं दिसतं. आणि ज्यावेळेस देशभरामध्ये यांनी असा सर्वे केला त्यावेळेस त्यांना ग्रामीण भागामध्ये तब्बल 25.7% एवढं दारिद्र्य तुम्हाला दिसलं. एवढं दारिद्र्य यांना दिसलं. जर शहरी भागामध्ये जर बघितलं तर शहरी भागामध्ये 13.7% एवढं दारिद्र्य दिसलं होतं. 13.7% एवढं दारिद्र्य दिसलं. आणि ओव्हरऑल संपूर्ण देशामध्ये किती दारिद्र्य दिसलं होतं सांगू तर 21.9%. 21.9% हे संपूर्ण देशामध्ये त्यांना दारिद्र्य दिसलेलं आपल्याला दिसतं. सो हा झाला प्रश्न क्रमांक 21. पुढच्या प्रश्नात बघा, विशेष प्रदेश विकास कार्यक्रम कशासाठी तयार करण्यात आला. दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढ, डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास, दुष्काळग्रस्त भागाचा विकास, ग्रामीण भागामध्ये औद्योगिकरण. मग कशासाठी सुरू झाला. अ फक्त, ब ड फक्त, ब फक्त, ब क फक्त की ड फक्त. चला प्रश्न क्रमांक 22 उत्तर ओळखायचं आहे. अतिशय सोपा असा आहे. उत्तर काय आहे. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 ब आणि क फक्त.
लक्षात घ्या, हा विशेष प्रदेश विकास कार्यक्रम का सुरू केला होता, तर तुमच्या देशामध्ये जी प्रादेशिक असमतोलता आहे तर त्या प्रादेशिक असमतोलतेला कमी करण्यासाठी हा अशा प्रकारे विशेष प्रदेश असमतोलता कमी करण्यासाठी हा विशेष प्रदेश विकास कार्यक्रम सुरू केला होता. डोंगराळ आदिवासी भागाचा विकास आणि दुष्काळग्रस्त भागाचा विकास. मग विशेष प्रदेश म्हणजे नेमकं काय हो, तर विशेष प्रदेश म्हणजे काय, तर डोंगराळ आणि आदिवासी भाग, दुष्काळग्रस्त भाग किंवा तुमचा वाळवंटी भाग, वाळवंटी प्रदेश, आवर्षण प्रवणग्रस्त क्षेत्र, पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र, अशा प्रदेशांना विशेष प्रदेश यांनी संबोधलेलं आहे. तर या प्रदेशासाठी हा अशा प्रकारचा विकास कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आपल्याला दिसतो, त्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी. पुढचा प्रश्न, राजकोषीय नीतीची साधनं कोणती आहेत? राजकोषीय नीती म्हणजेच काय रे? फिस्कल पॉलिसी, याला इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? फिस्कल पॉलिसी. तर ओळखा बघूया. सार्वजनिक व्यय, खर्च आणि सार्वजनिक कर्ज, लोकशाही आणि संघात्मक रचना, करारोपण आणि अंदाजपत्र, संसद आणि प्रशासन. अ फक्त, ब आणि क फक्त, ड फक्त की अ आणि क फक्त? चला ओळखा बघू. बघा, देशामध्ये दोन प्रकारच्या पॉलिसी असतात. पहिली असते राजकीय पॉलिसी, दुसरी असते मॉनिटरी पॉलिसी. बघा, पहिली असते राजकोषीय धोरण आणि दुसरं असतं मौद्रिक धोरण. ओके. आता हे राजकोषीय धोरण जे असतं बाळांनो, हे कोणामार्फत राबवलं जातं, तर हे सरकारमार्फत राबवलं जातं. तुम्ही जे बजेट मांडता, अर्थसंकल्प मांडता ना, त्याला राजकोषीय धोरण असं म्हणता. आणि मौद्रिक धोरण कोणामार्फत राबवलं जातं, तर RBI मार्फत राबवलं जातं. मग इथं प्रश्न कशावर आलाय? फिस्कल पॉलिसी म्हणजे राजकोषीय नीती. मग राजकोषीय नीतीमध्ये काय आपण बघतोय? अर्थसंकल्प. सर, अर्थसंकल्पामध्ये काय काय गोष्टी असतात मग बघा. सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज असतो का? यस. जमा आणि खर्च असतो का? यस, हो असतो. लोकशाही संघराज्य असं काही असतं का? नाही. करारोपण आणि अंदाजपत्र, तुमचे कर किती लावले जातात, टॅक्स किती लावले जातात, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. कर असतात. आणि अंदाजपत्रक, बजेट असतं का? हो, बजेट असतं. संसद आणि प्रशासन, नाही, हे नाही. तर उत्तर काय असणार आहे? अ आणि क. कुठे गेलं? यस, उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, अ आणि क ही तुमच्या राजकोषीय नीतीची साधनं आहे. ओके. यस, हे डिटेलमध्ये तुम्हाला ज्यावेळेस आपण सार्वजनिक वित्त हा टॉपिक बघू, त्यामध्ये अतिशय छान प्रकारे आपण हा टॉपिक बघणार आहे. पुढचा प्रश्न बघा. उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना कोणी सुरू केली? केंद्र सरकार, राज्य सरकार, महाराष्ट्र विद्युत बोर्ड की जीवन विमा निगम? अतिशय सोपा असा प्रश्न आहे. तुमची उज्ज्वल डिस्कॉम योजना जी आहे बाळांनो, ही 20 नोव्हेंबर 2015 पासून सुरू झाली. 20 नोव्हेंबर 2015. तुमचं जे ऊर्जा मंत्रालय आहे ना, या ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना सुरू झाली होती. कोणी सुरू केली? तर ही केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. कोणी सुरू केलेली आहे? केंद्र सरकारने सुरू केली. का सुरू केली? तर तर ज्या वीज वितरण कंपन्या असतात, या वीज वितरण कंपन्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी, मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं की भारतातल्या ज्या वीज तयार करणाऱ्या आणि वितरण करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या तोट्यामध्ये, हे तुम्हाला मी सांगितलं, बरोबर का? तर यस, तर अशा वीज वितरण कंपन्यांना आर्थिक सहाय्य करून देण्यासाठी ही उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स योजना इथं आणलेली आपल्याला दिसते. यस, वीज वितरण कंपन्यांचं आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी ही योजना आणलेली आहे. ऑगस्ट 1991 मध्ये भारतामधील कर सुधारणा शिफारशीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली? का संदर्भात? कर सुधारण्याच्या संदर्भात. डॉक्टर राजाजे चलैया समिती, एम नरसिंहन समिती, डॉक्टर सुखवाई चक्रवर्ती की डॉक्टर आबिद हुसेन समिती? चला ओळखा बघूया. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, राजा चेलैया समिती. कधी स्थापना झाली? 29 ऑगस्ट 1991. 29 ऑगस्ट 1991 मध्ये ही राजा जे चलैया समिती स्थापन झाली.
कशासाठी स्थापन झाली होती? तर कर सुधारणाच्या संदर्भात ही समिती आपल्याला स्थापन झालेली दिसते. मग या समितीने काही सुधारणा शिफारशी सांगितलेल्या आपल्याला दिसतात. मग या समितीने कोणकोणत्या शिफारशी सांगितल्या आपल्या संदर्भात? तर विक्री कर जो आहे, या विक्री कराला काय म्हणे, मूल्यवर्धित कर प्रणाली सुरू करा. मूल्यवर्धित काय असतं काय हे आपण बॅच मध्ये छान प्रकारे शिकणार आहे. मूल्यवर्धित कर प्रणाली सुरू करा आणि आयात कर जो आहे, या आयात कराच्या तुम्ही 6 वेगवेगळ्या पातळ्या ठेवा. अशा वेगवेगळ्या सूचना शिफारसी या राजा जे चलई या समितीने केलेल्या आपल्याला दिसतात. करांच्या सुधारणेच्या संबंधित ही समिती स्थापन झालेली होती. यस, चलो 2011-12 मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगाराचा काय हिस्सा होता? रोजगार, बेरोजगारी या टॉपिकवर प्रश्न आहे. 11-12चा प्रश्न आहे, त्यामुळे जास्त डिटेलमध्ये बघणं गरजेचं नाही. प्रश्न क्रमांक 26चं उत्तर यांनी काय सांगितलेलं आहे? एक, स्वयंरोजगार 52% होता, नियमित 18%, प्रासंगिक 30%. अशा प्रकारे तत्कालीन आपल्याला रोजगारीची आकडेवारी दिसते. पुढे आहे खाद्य तेलांवरील राष्ट्रीय मिशन पाम तेल यामध्ये सुरू करण्यात आलेलं दिसतं. ओके, बऱ्यापैकी 2023चा प्रश्नपत्रिका जी आहे ही कन्सेप्च्युअल नव्हती, फॅक्च्युअल जास्त तुम्हाला दिसते. मग ऑगस्ट 2020 मध्ये सुरू झाली, ऑगस्ट 19, ऑगस्ट 22 की ऑगस्ट 21 मध्ये कधी सुरू झाली? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, ऑगस्ट 2021 मध्ये केंद्र सरकार मार्फत ही योजना सुरू केली होती. ही योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे. का सुरू केली होती? तर तुमचं जे खाद्य तेल आहे, या खाद्य तेलामध्ये आत्मनिर्भरता आणण्यासाठी, खाद्य तेलामध्ये आत्मनिर्भरता आणण्यासाठी आपण हे राष्ट्रीय मिशन तेल पाम हे इथं सुरू केलेलं आपल्याला दिसतं. यासाठी कोणती मिनिस्ट्री होती? मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर या मंत्रालयाअंतर्गत ही योजना इथं सुरू झालेली आपल्याला दिसते. साधारणतः 10 ते 12 राज्यांमध्ये सध्या ही योजना सुरू आहे. किती? 12 राज्यांमध्ये या योजनेचा कार्यक्रम सध्या सुरू आपल्याला दिसतो. पुढचा प्रश्न, पीक विविधीकरण कार्यक्रम. या पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14 पासून डॅश डॅशची उपयोजना म्हणून राबवण्यात आली आहे. प्रयत्ता ग्रीन्स, राष्ट्रीय कृषी विकास योजना, एक जिल्हा एक उत्पादन, भारतीय नैसर्गिक कृषी योजना. मग कशाची ही उपयोजना म्हणून राबवण्यात येते आहे? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, राष्ट्रीय कृषी विकास योजनेची उपयोजना म्हणून ही योजना सुरू झालेली आहे. सुरुवात कधी झाली याची? 2013-14 पासून या पीक विविधीकरण कार्यक्रमाची इथं सुरुवात झालेली आपल्याला दिसते. मग का आली ही योजना? तर लक्षात घ्या, एकच प्रकारचं पीक देशामध्ये असलं तर चालेल का? नाही. पिकांचं विविधीकरण असलं पाहिजे आणि या विविधीकरणामध्ये तंत्रज्ञानाची हेल्प घेऊन याची उपाययोजना करून ही पीक विविधीकरण आपल्याला आणण्यासाठी आपण पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14 मध्ये सुरू केला आहे. पुढचा प्रश्न, 21-22 दरम्यान M3 मध्ये काय समाविष्ट आहे? पोस्ट ऑफिस बचत बँक ठेवी, पोस्ट ऑफिसच्या एकूण ठेवी, बँकाकडच्या मुदत ठेवी, बँकाकडच्या मागणी ठेवी. अ ब क, क ड, अ ब ड की वरील सर्व? आता लक्षात ठेवा, हा प्रश्न पैसा आणि चलन या घटकावर तुम्हाला विचारलेला आहे. लक्षात घ्या, अर्थव्यवस्थेमध्ये जो पैसा आहे हा काही घटकामध्ये विभागला जातो, जसं की M0, M1, M2 आणि M3 अशा प्रकारे. आणि अजून एक काही प्रकार पडतात L1, L2. तर तुमच्या पोस्ट ऑफिस मधल्या ज्या काही ठेवी असतात ह्या L1, L2 या प्रकारामध्ये आपण बघतो. ओके, सो L1, L2 इथं जर गेलं, अ आणि ब गेलं तर उरतं काय? फक्त क आणि ड उरतं, बरोबर का? तर याचं उत्तर 2 पाहिजे. पण काय असतं हो सर हे? तर बघा, मार्केटमध्ये अर्थव्यवस्थामध्ये जो सध्या पैसा अवेलेबल आहे हा जेवढ्या जास्त तुमच्या हातामध्ये अवेलेबल होईल याला म्हणतो आपण लिक्विडिटी. काय म्हणतो? लिक्विडिटी. फॉर एक्झाम्पल,
तुमच्याकडे असलेले आता 2-3 प्रकारचं स्वरूप आहे. एक, तुमच्या खिशामध्ये पैसा आहे. 2, तुमच्या मोबाईलमध्ये पैसे आहे. 3, तुमच्या घरी कपाटामध्ये पैसे आहे. 4, तुम्ही बँकेमध्ये ठेवलेले आहे. बँकेमध्ये जे पैसे ठेवतात त्याचे पण 2 प्रकार पडतात. एक पहिला आहे सेव्हिंग अकाउंटवर ठेवलेले आहे. एक असा आहे करंट अकाउंट ठेवलेले आहे. काही पैसे तुम्ही एफ-डी केलेले आहे 1 वर्षासाठी, काही पैसे तुम्ही पुढच्या 5 वर्षासाठी एफ-डी केलेले आहे. बरोबर का? तर यस. मग मला सांगा, जर मी तुम्हाला म्हटलं की आत्ता लगेच मला पैसे पाहिजे, सगळ्यात पहिले पैसा कुठून निघन? खिशातून निघन. धर. मग हे झालं M0. हे झालं M0. लोकांच्या हातातला पैसा M0. हेच पैसे जर मी बँकेमध्ये ठेवलेले आहे नॉर्मली करंट अकाउंटवर M1 मध्ये, हेच पैसे जर मी लॉंग टर्म कालावधीसाठी ठेवलेले आहे एफ-डी करून M3, M4, अशा प्रकारे हातामध्ये कन्वर्ट होण्याच्या लिक्विडिटीच्या आधारावरनं यांचे प्रकार पडत असतात. ठीक आहे, तो छान कन्सेप्ट आहे, तो तुम्हाला व्यवस्थित बॅचमध्ये शिकवला जाईल. फक्त अंदाज दिला, बँकेकडच्या मुदत ठेवी ज्या विशिष्ट एफ-डी ज्याला असं आपण म्हणतो ते, आणि मागणी ठेवी जे तुम्ही तुमच्या अकाउंटवर ठेवतात पैसे, हे कशामध्ये जातं तुम्हाला? मग तुमच्या M3 मध्ये आलेलं तुम्हाला दिसतं. कशामध्ये आहे? M3 मध्ये आहे. उत्तर आहे याचा ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 29चं उत्तर 2 आहे. 30, 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये खालीलपैकी कोणते प्राधान्यक्रम आहेत असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. बघा, सर्वसमावेशक विकास, हरित वाढ, युवा शक्ती, आर्थिक क्षेत्र. आता हा जो प्रश्न आहे हा तुमच्या बजेटवर आलेला आहे. ओके, बजेटवर आला. कधी? 23-24चा. त्यावेळेस तुमचे अ ब कड वरील सर्वच्या सर्व तुमचे प्राधान्य क्षेत्र आहे. मग 24-25 बघणं गरजेचं आहे ना. प्रश्न येणार का? हे येणार. आपण असं बघतोय प्रत्येक, म्हणजे 21चा पण क्वेश्चन पेपर बघितला, 22चा पण बघितला, अर्थसंकल्पावर प्रश्न विचारलाच जातोय दादा. मग या 2024-25 मध्ये किती प्रायोरिटी सांगितल्या आहेत? 9 प्रायोरिटी. किती प्राधान्य क्षेत्र किती आहे? 9. मग मला तुम्ही सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये हे 9 प्रायोरिटी सेक्टर गुगलवर सर्च करायचे आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. आणि कमेंट बॉक्समध्ये सांगितल्यासोबत तुमची जी डायरी आहे या डायरीमध्ये सुद्धा नोट डाऊन करायचं. प्रश्न विचारला जातोय. सो 9 प्रायोरिटी सेक्टर तुम्हाला लिहून ठेवणं गरजेचं आहे. चला पुढच्या प्रश्नावर जाऊया. शेवटचे 5 प्रश्न आहे. 12वा वित्त आयोग, आता सध्या 15वा चालू आहे. बघा, 12व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्यांच्या योगदानासह डॅश डॅशच्या प्रमाणामध्ये चालू ठेवण्याची शिफारस केली. किती पर्सेंटेज? 25-75, 50-50, 75-25 की 90-10? तर प्रश्न क्रमांक 31चं उत्तर काय आहे? 75:25. म्हणजे काय? 75% अमाऊंट कोण देणार? केंद्र सरकार देणार. आणि 25% अमाऊंट कोण देणार? तर राज्य सरकार देणार. ओके, राज्य सरकार. हे 12व्या वित्त आयोगाने सांगितलेलं होतं. तर 15व्या वित्त आयोगाचं काय आहे हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. अगदी सोपं उत्तर असणार आहे, काय लय अवघड प्रश्न नाहीये. आणि नंतर तुम्हाला समजेल की अरे यार याच्यामध्ये तर अवघड असं काहीच नव्हतं. एकदा तुम्ही सर्च करून बघा फक्त. पुढे, खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे, चुकीचे आहे? यूटीजीएसटी म्हणजे काय? युनियन टेरिटरीवर जो तुमचा कर आकारला तो जीएसटी आकारला तो त्याला म्हणायचं यूटीजीएसटी. यूटीजीएसटी केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांमार्फत गोळा केले जातात. आयजीएसटी इंटिग्रेटेड जीएसटी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मार्फत गोळा केले जातात. मग कोणतं विधान अयोग्य आहे? फक्त अ अयोग्य, ब अयोग्य, दोन्ही अयोग्य की वरीलपैकी नाही? तर लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 32चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. दोन्ही विधाने चुकीची आहेत. आता इथे तुम्हाला मी जीएसटीचे प्रकार देतो. एक असतो पहिला सेंट्रल जीएसटी, दुसरा प्रकार असतो स्टेट जीएसटी, तिसरा प्रकार असतो युनियन टेरिटरीचा जीएसटी, चौथा प्रकार असतो इंटिग्रेटेड जीएसटी. ठीक आहे, इथं लिहू आपण की सर गोळा कोण करतं आणि याचा लाभ कोण घेतं. ठीक आहे, याच्यावर प्रश्न विचारलाय आपल्याला. बरोबर का? यस. बघा, गोळा कोण करतं आणि लाभ कोण घेतं. आता जो सेंट्रल जीएसटी आहे, सेंट्रल जीएसटी गोळा करण्याचा भार कोणावर आहे?
तर हे केंद्र सरकारच गोळा करतं. आणि जो अमाऊंट जमा झाली आहे त्याचा लाभ कोण घेतं? केंद्र सरकारच घेतं. केंद्र सरकारच याचा लाभ घेणार आहे. त्यानंतर हा येतं आहे स्टेट जीएसटी. स्टेट जीएसटी स्टेट जीएसटी जो आहे हा गोळा कोण करतं? तर राज्य सरकार गोळा करतं. आणि याचा लाभ कोण घेणार? राज्यच याचा लाभ घेणार. कोण घेणार? राज्यच याचा लाभ घेणार आहे. त्यानंतर तिसरा प्रकार आहे युनियन टेरिटरी जीएसटी. आता युनियन टेरिटरी कोणाच्या अध्यक्षतेखाली असते? कोणाच्या अंतर्गत असते? केंद्र सरकार. मग इथं गोळा कोण करणार? केंद्र सरकारच करणार. लाभ कोण उठवणार? केंद्र सरकारच. इथपर्यंत एकदम ओके होतं. सेंटरचं सेंटर, स्टेटचं राज्य, युनियन टेरिटरीचं केंद्र, अगदी बरोबर. पण इंटिग्रेटेड जीएसटी बाबतीत ज्यावेळेस तुम्ही विचार करता त्यावेळेस या IGSTच्या बाबतीत गोळा करण्याचं काम कोणाला दिलेलं आहे? केंद्र सरकारला दिलं आहे. आणि याचा लाभ कोणाला होतो? तर केंद्र सरकार प्लस राज्य सरकार अशा दोघांना याचा लाभ होत असतो. केंद्र प्लस राज्य. म्हणून युनियन टेरिटरी जीएसटी केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश गोळा करतात का? नाही, फक्त केंद्र गोळा करतो. IGST केंद्र सरकार आणि राज्य सरकार गोळा करतात का? नाही, गोळा केंद्र सरकार करतं आणि लाभ मात्र केंद्र आणि राज्य दोन्ही घेत असतात. सो असे हा एकच चार्ट लक्षात ठेवा. तुम्हाला सगळे प्रश्न तुमचे बरोबर येतील यावरचे. सो उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. पुढे मानवी विकास निर्देशांक जो आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स या किंवा रिपोर्ट म्हणू, या रिपोर्टमध्ये बहुआयामी निर्देशांक म्हणजे मल्टिपल पॉवर्टी इंडेक्स यामध्ये कोणते 3 आयाम प्रतिबंधित होतात? आरोग्य, उत्पन्न, शिक्षण, राहणीमान. अ ब क, ब क ड, अ क ड की अ ब ड. अगदी सोपा असा तुम्हाला प्रश्न आहे. जर तुम्हाला ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट जर माहित असेल तर उत्तर अपेक्षित आहे. उत्तर ऑप्शन नंबर 3. लक्षात घ्या, MPI मोजण्यासाठी तुम्हाला 3 आयाम आहेत आणि 10 निर्देशक आहेत. 10 निर्देशक आहेत. 3 आयाम कोणकोणते? तर तुमच्या देशामधलं आरोग्य बघितलं जातं, तुमच्या देशामधलं लोकांचं शिक्षण बघितलं जातं आणि तुमच्या देशामधल्या लोकांचं राहणीमान बघितलं जातं. मग या 3 आयामांचा आपण परत काय केलेलं आहे? सब क्लॉज केलेले आहेत निर्देशाकामध्ये. मग निर्देशकाच्या आधारे तुम्हाला गुण मिळतात आणि मग तुमचा देश बहुआयामी दारिद्र्यामध्ये किती आहे हे तुम्हाला समजत असतं. पुढचा आणि सेकंड लास्ट प्रश्न. सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना, याला ग्राम समृद्धी योजना JGSY असं म्हणतात, आणि रोजगार शाश्वती योजना या योजनेमध्ये एकत्रित करण्यात आला. कोणत्या योजनेमध्ये एकत्रित झाल्या? मग संपूर्ण ग्रामीण उत्पादन योजना, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, प्रधान ग्रामोदय योजना की स्वर्ण जयंती शहरी योजना. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, संपूर्ण ग्रामीण उत्पादन योजना. या योजनेमध्ये सप्टेंबर 2001 मध्ये या बाकीच्या योजना ज्या आहे या एकत्रित करण्यात आलेल्या आपल्याला दिसतात. कोणती आहे? संपूर्ण ग्रामीण उत्पादन योजना. आणि या 2023च्या प्रश्नपत्रिकेतला शेवटचा प्रश्न जो मी तुम्हाला कायदा सांगितला होता, FRBM कायदा, मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं, आठवत असेल. मग आता त्यावर तुम्हाला प्रश्न आहे की या कायद्यानुसार वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रकीय व्यवस्थापन कायदा 2003 असे नमूद करतो की केंद्र सरकारने डॅश डॅश पर्यंत तुमची जी महसुली तूट आहे ही दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणं आवश्यक आहे. 2004, 5, 8, 9, 10, 11 की 15, 16. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 2008-9 पर्यंत. काय सांगितलं आहे? 2008-9, थोडक्यात मार्च करू आपण. मार्च 2009 पर्यंत तुमची ही जी महसुली तूट आहे, महसुली तूट म्हणजे काय? महसुली जमेपेक्षा खर्च जास्त असणे, ही महसुली तूट शून्यावर आणणे. आणि मार्च 2009 पर्यंत तुमची जी राजकोषीय तूट आहे, तुमची जी राजकोषीय तूट आहे, ही राजकोषीय तूट किती टक्क्यावर आणायचं? 3% पर्यंत आणायचं. हे टार्गेट आपण इथं ठेवलेले आहे. हे टार्गेट कोणाचे आहे? FRBM या कायद्याने रिस्पॉन्सिबिलिटी दिली, तुमच्यावर जबाबदारी दिली आहे की जास्त कर्ज वाढू द्यायचं नाही,
लिमिटेडपर्यंतच असलं पाहिजे अशी जबाबदारी तुमच्यावर दिली आहे. सो अशा प्रकारे ही गोष्ट इथे तुम्हाला FRBM रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट या कायद्यामध्ये सांगितलेली आपल्याला दिसते. सो अशा प्रकारे बाळांनो आपण 2023 या प्रश्नपत्रिकेतील ग्रुप बी पूर्वपरीक्षा कंबाईन पूर्वपरीक्षा यातील 2023 मधील इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न अतिशय व्यवस्थितपणे सायलेंटली आपण हे सगळे प्रश्न बघितलेले आहेत. अशाच प्रकारे अगदी छान कन्सेप्टसह तुम्हाला बॅचमध्ये शिकवलं जातंय. सो असेच माझ्यासारखे सगळे फॅकल्टी अगदी एक्सपर्ट आहे, व्यवस्थित ते तुम्हाला सगळ्या विषय शिकवत आहेत. जर असेच तुम्हाला शिकायचं असेल तर ही बॅच नक्की परचेस करा. सध्या ऑफर सुरू आहे 90%. सो 2499 प्लस GST मध्ये महाराष्ट्रातली ही अशी एकमेव बॅच आहे जी एवढी कमी रुपयामध्ये एवढे सर्व वैशिष्ट्य तुम्हाला देते. ओके. सो हे रेकॉर्डेड लेक्चर होतं. या संदर्भात कोणताही तुमचा काही डाऊट असेल तर खाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. मी त्याला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. आज दिवाळीनिमित्त सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आई माता तुम्हाला सगळ्यांना आर्थिक संपत्तीने आणि सुखाने समृद्ध करो हीच आईच्या चरणी प्रार्थना. थँक्यू सो मच. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. कशा प्रकारे शेड्यूल असेल तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय. सी यू सून.